नमस्कार आशाताई, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला किशोरवयीन मुलींची सभा कशी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. तर किशोरवयीन मुलींची सभा घेताना तुम्हाला एका निश्चित दिनांकावरती किशोरवयीन मुलीची सभा घ्यायची आहे. तसेच स्थळ पण तुम्हालाच निश्चित करायचे आहे. किशोरवयीन मुलीची सभा तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किशोरवयीन मुलींची सभा घेत असाल तर तुम्हाला त्या किशोरवयीन मुलींना एक दिवसाच्या अगोदरच त्याची माहिती तुम्हाला सांगायची व ते कोणत्या दिनांकाला व कुठे घ्यायचे याविषयी तुम्हाला सविस्तर त्यांना माहिती सांगायची आहे. तसेच पाण्याची व्यवस्था व बसण्याची व्यवस्था तसेच सावलीची व्यवस्था जिथं असेल तिथंच ते किशोरवयीन मुलींची बैठक नियोजित करायची आहे. तसेच जर तुम्ही एखाद्या शाळेमध्ये किशोरवयीन मुलींची बैठक घेत असाल तर ज्या मुख्याध्यापिका मॅडम असतात त्यांची परवानगी घ्यायची असते. तर एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला किशोरवयीन मुलींची सभा घ्यायची आहे तर त्या मॅडमला ज्या दिनांकाला तुम्हाला किशोरवयीन मुलींची सभा घ्यायची आहे त्याविषयी माहिती सांगायची आहे. तसेच निश्चित दिनांकावर तुम्हाला त्या शाळेमध्ये जायचं आहे. तर किशोरवयीन मुलींची सभा घेताना तुम्हाला एका निश्चित विषयावरती किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करायचं आहे. तर तो पण विषय निश्चित असावा, कारण की प्रत्येक महिन्याला ही किशोरवयीन मुलींची सभा घ्यायची आहे. तर प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या शाळेमध्ये आपल्याला जाऊन किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करायचं आहे. तसेच प्रत्येक महिन्याला हा वेगवेगळ्या विषयावरती पण त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. तर आता आपण पाहूया किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना आज मी विषय घेतलेला आहे की किशोरवयीन मुलींनी मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅडचे महत्त्व काय आहे, त्याची विल्हेवाट कशी लावायची, तसेच त्याचे फायदे कोणकोणते आहेत. तर किशोरवयीन मुलींना मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड वापरणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे इथं लाजण्याची काही आवश्यकता नाही आहे. सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे समाजाचे, पर्यावरणाचे तसेच मुलींचे मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे मुलींना खूप फायदा होत असतो. तसेच समाजाला व पर्यावरणाला पण फायदा होत असतो. तर सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे मुलींना अस्वच्छता वाटत नाही आणि सॅनिटरी पॅड वापरणे अतिशय योग्य आहे. तर ते वापरताना अगोदर 6 पद्धतीने त्यांनी स्वच्छ हात धुवायचे आहे व ते सॅनिटरी पॅड जे आहे ते योग्य पद्धतीनं लावायचे आहे. त्यामुळे त्यांना घरगुती कामे करायला, शाळेत जायला, अभ्यास करायला कोणताही त्रास होत नाही. आणि सॅनिटरी पॅड ओलसर झाले तर ते लगेच चेंज करायचं आहे. म्हणजे 4 ते 5 तासानंतर आपल्याला ते चेंज करायचे आहे. त्यामुळे त्यांना जंतू संसर्ग होणार नाही, खाज येणार नाही, कोणत्याही प्रकारचे एलर्जी होणार नाही, त्वचेचे विकार होणार नाही. त्यामुळे सॅनिटरी पॅडचे अत्यंत मासिक पाळीमध्ये महत्त्व आहे. तर सॅनिटरी पॅडचे विल्हेवाट लावताना ते योग्य पद्धतीने कापडाने गुंडाळूनच सॅनिटरी पॅडचे विल्हेवाट लावायला पाहिजे. ते इतरत्र कुठेही फेकू नये, कारण की त्यामुळे पर्यावरणाचा खूप नुकसान होत असतो. कारण की सॅनिटरी पॅडमध्ये प्लास्टिक असते व ते लवकर कुजत नाही. त्यामुळे ते दीर्घकाळ पर्यावरणामध्ये टिकून राहते आणि जर ते सॅनिटरी पॅड एखाद्या प्राण्याने खाल्लं तर त्याला विकार होऊ शकतो. त्यामुळे सॅनिटरी पॅड वापरताना त्याची योग्य विल्हेवाट लावणे पण अत्यंत आवश्यक आहे. तसेच समाजाला कोणता फायदा मिळतो, तर सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे मुलींचे आरोग्य चांगले राहते, स्वच्छता राहते, त्या निरोगी राहतात. त्या पिरियड्स म्हणजे मासिक पाळीमध्ये आनंदमय जीवन जगू शकतात. पण त्याची
सॅनिटरी पॅडची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावल्यामुळे समाजाला खूप फायदा होतो. म्हणजेच इतरत्र कचरा जमा होत नाही, शाळेमध्ये स्वच्छता राहते, म्हणजे सर्व ठिकाणी स्वच्छता राहते. ते कुठेही म्हणजे टाकलं, जसं नाल्यामध्ये टाकलं तर पाणी अडेल, जसं तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं तर तिथंही दुर्गंधी होईल, अस्वच्छता राहील. जर का तुम्ही उघड्यावरती फेकलं तर त्याच्यामध्ये जंतू निर्माण होतील, मच्छर तयार होतील आणि ते सर्वत्र पसरतील व सर्वांना आजार होण्यास कारणीभूत ठरतील. त्यामुळे त्यांची योग्य विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे झालं मासिक पाळीमध्ये किशोरवयीन मुलींनी सॅनिटरी पॅड वापरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या योग्य सवयीमुळे समाजाला, कुटुंबाला तसेच पर्यावरणाला खूप फायदा मिळतो. तर ही झाली किशोरवयीन मुलींची सभा. जेवढ्या त्या सभेमध्ये उपस्थित किशोरवयीन मुली आहेत त्यांचे नावं लिहून आपल्याला ती सही घेऊन ही सभा संपली असं त्यांना सांगायचं आहे. तसेच समोरच्या महिन्यामध्ये ती किशोरवयीन मुलींची सभा कुठे होणार आहे व कोणत्या दिनांकाला होणार आहे याची माहिती आपल्याला त्या किशोरवयीन मुलींना द्यायची आहे. तर नमस्कार आशाताई, माझी माहिती तुम्हाला जर का आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. नमस्कार ताई.